राज्यातील मुलींच्या उच्च शिक्षणाला नवी गती मिळणार असल्याचं चित्र समोर आलं आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की शिक्षण शुल्क माफीच्या निर्णयामुळे मुलींच्या प्रवेशात लक्षणीय वाढ झाली आहे। 2 वर्षांपूर्वी लागू केलेल्या या धोरणाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून पहिल्या वर्षी तब्बल 28,000 तर दुसऱ्या वर्षी 57,000 मुलींनी व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे। मुंबईत आयोजित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते। या कार्यक्रमात शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला। महिला सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही पुढे त्यांनी स्पष्ट केले। पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून मुलींना सक्षम बनवण्यावर भर दिला आहे। शिक्षण शुल्क माफी सारख्या योजनांमुळे मुलींच्या उच्च शिक्षणाच्या संधी अधिक उपलब्ध होत असून समाजाच्या प्रगतीसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे। अशाच घडामोडींसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।